ओम शांति। ब्रह्मा बाप के और 2 कदम, फरमान बरदार और वफादार। आज बाप दादा चारों ओर के स्नेही और सहयोगी बच्चों को और शक्तिशाली समान बच्चों को देख रहे हैं। स्नेही सभी बच्चे हैं, लेकिन शक्तिशाली यथाशक्ति है। स्नेही बच्चों को स्नेह का रिटर्न पदम गुना स्नेह और सहयोग प्राप्त होता है। शक्तिशाली समान बच्चों को सदा सहज विजयी भव का रिटर्न मिलता है। मिलता सभी को है। स्नेही बच्चे यथा शक्तिशाली होने के कारण सदा सहज विजय का अनुभव नहीं कर पाते, कभी सहज कभी मेहनत। बाप दादा स्नेही बच्चों को भी मेहनत को सहज करने का सहयोग देते हैं, क्योंकि स्नेही आत्माएं सहयोगी भी रहती ही है। तो सहयोग के रिटर्न में बाप दादा सहयोग जरूर देते हैं, लेकिन योग यथार्थ न होने के कारण सहयोग मिलते भी प्राप्ति का अनुभव नहीं कर पाते। योग द्वारा ही सहयोग का अनुभव होता है। और शक्तिशाली समान बच्चे सदा योगयुक्त है, इसलिए सहयोग का अनुभव करते सहज विजयी बन जाते हैं। लेकिन बाप को दोनों ही बच्चे प्यारे हैं। प्यार और सदा विजयी रहने की शुभ चाहना सभी बच्चों में रहती है, लेकिन शक्ति कम होने के कारण समय पर और सर्व शक्तियां कार्य में नहीं लगा सकते। बाप वर्षे के अधिकार में सर्व शक्तियों का अधिकार सभी बच्चों को दे देते हैं। अधिकार देने में बाप दादा अंतर नहीं रखते, सभी को संपूर्ण अधिकारी बनाते हैं, लेकिन लेने में नंबरवार बन जाते हैं। बाप दादा किसी को स्पेशल, किसी को अलग ट्यूशन देते हैं क्या? नहीं देते। पढ़ाई सबकी एक है, पालना सबकी एक है। पांडवों की अलग पालना हो, शक्तियों की अलग हो, ऐसे है क्या? सबको एक जैसी पालना और पढ़ाई है, लेकिन लेने में, रिजल्ट में कितना अंतर हो जाता है। कहाँ अष्टरत्न और कहाँ 16,108 रत्न, कितना अंतर है। यह अंतर क्यों हुआ? पढ़ाई और पालना को, वरदानों को धारण करना और कार्य में लगाना, इसमें अंतर हो जाता है। कई बच्चे धारण भी कर लेते हैं, लेकिन समय प्रमाण कार्य में लगाना नहीं आता है। बुद्धि तक बहुत भरपूर होंगे, लेकिन कर्म में आने में फर्क पड़ जाता है। 2 प्रकारचे बच्चे बाबा बघतायास, स्नेही और सहयोगी बच्चे, और दूसरे है शक्तिशाली समान बच्चे। स्नेही और सहयोगी, तर स्नेही आणि सहयोगी बच्चे शक्तिशाली यथास्थिती आहे, यथाशक्ती आहे, संपूर्ण शक्तिशाली स्थिती नाहीये। स्नेह आहे बाबांशी, बाबांवरती खूप प्रेम आहे, बाबा वरती निश्चय पण आहे, पण तितका योग नहीं लावत, तितकी ती स्थिति नहीं है, योगयुक्त स्थिति नहीं है। स्नेही बच्चों को स्नेह के रिटर्न पदम गुना स्नेह और सहयोग प्राप्त होता है। बाबा म्हणता है स्नेही बच्चों को स्नेह का रिटर्न तो मिलता है, स्नेह का रिटर्न पदम गुना स्नेह और सहयोग प्राप्त होता है। थोड़ा सा फैन और फैन। तो स्नेही बच्चों को स्नेह का रिटर्न पदम गुना स्नेह और सहयोग प्राप्त होता है। शक्तिशाली समान बच्चों को सदा सहज विजयी भव का रिटर्न मिलता है। तर स्नेही जे बच्चे आहे त्यांना स्नेहाच्या रिटर्न मध्ये बाबा म्हणतात मी खूप प्रेम देतो,
खूप प्रेमाचा वर्षाव करतो, माझं प्रेम आहे त्यांच्याविषयी आणि सहयोग पण देतो. पण शक्तिशाली जे बच्चे, समान बच्चे, त्यांची स्थिती अशी होऊन जाते की बिलकुल बाबांसारखे. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा सगळे ज्ञानाचे पॉइंट्स वापरणार, बाबांसारखी स्थिती होऊन जाणार की मैं सर्वशक्तिवान की संतान, मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं. ती स्थिती राहील त्यांची. आणि ती स्थिती राहील तर मग बाबा म्हणतात सदा विजयी भव का वरदान उन्हें रिटर्न में मिल जाता है. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते हरणार नाही. कसंही संकट आलं, कोणतीही परिस्थिती आली, जे शक्तिशाली बच्चे त्यांची अवस्था डगमगणार नहीं, क्योंकि वो बाबा समान स्थिति में अपने आप को सेट कर लेते हैं कि मैं बहुत शक्तिशाली आत्मा हूं, मैं साधारण नहीं हूं, मैं स्नेह, बाबा से प्यार है इसलिए बाबा से योग है और योग में शक्ति मिलती है. तो ये योग युक्त बच्चे, बाबा म्हणते वो शक्तिशाली बच्चे, और जो मेरे साथ सदा कंटिन्यूअस योग युक्त स्थिति में रहते हैं, फिर जब परिस्थिति आ जाती है तब बिल्कुल मेरे समान बन जाते हैं, ऐसे बच्चे सदा विजयी होते हैं. उनको ऑटोमेटिक वरदान है कि वो विजयी होंगे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हरणार नाही, ते हलचलमध्ये येणार नाही. और जो सदा सहज विजय का अनुभव नहीं कर पाते हैं स्नेही बच्चे, तो कभी सहज कभी मेहनत. प्रेम आहे बाबांविषयी त्यांना, तर त्यामुळे बाबा पण प्रेम करतो, त्यांना प्रेम देतो, सहयोग देतो. पण मग ते कधी विजयी होतील, सहज विजयी होतील, आणि कधी मेहनत घ्यावी लागेल. खूप खूप प्रयत्नानंतर ते विजयी होतील. जे स्नेही बच्चे, ज्यांची शक्तिशाली स्थिती नाहीये, शक्तिशाली योग नाहीये. तर बाबांचं आपल्याला म्हणणं हेच आहे की तुम्ही स्नेह तर ठेवा माझ्याविषयी, पण तो स्नेह कसा ठेवा, योगयुक्त स्नेह ठेवा. म्हणजे तुम्ही शक्तिशाली स्थितीमध्ये राहाल, कोणतीही परिस्थिती येईल तुम्ही बिलकुल हलचलमध्ये येणार नाही, अवस्था गडबडणार नहीं, तुम्ही लोड घेणार नहीं कोणत्याही गोष्टीचा. स्नेह होना चाहिए हमारा बाबा के साथ, लेकिन ऐसे नहीं कि हम बाबा के हैं, बाबा हमारा तो है ही है, तो ढिल्लेपनाचा स्नेह नहीं. मैं आत्मा परमात्मा की संतान हूं, मेरा कनेक्शन सदा बाबा के साथ में रहना चाहिए. तो वो बाबा से जो शक्ति हमें मिलेगी, वो शक्ति हमें हर कार्य में सफलता दिलाएगी, या फिर सफलता मिले न मिले हमारी अवस्था नहीं बिगड़ेगी अंदर की. तो क्योंकि ड्रामा जो है, ड्रामा फिक्स है, आपल्या मनासारखीच प्रत्येक गोष्ट होईल हे तर होणार नाही इथं, पण आपली अवस्था न बिघडणं म्हणजे आपण विजयी झाले. क्योंकि हम जो कुछ भी कर रहे हैं अभी संगम युग में, सेवा अर्थ कर रहे हैं, अपने आप को सुंदर चैतन्य मूर्ति बनाने के लिए कर रहे हैं. इसलिए वो उसके लिए जो भी जरूरी है वो हमारे जीवन में होगा. असं नाही की आपली इच्छा आहे की असं व्हायला पाहिजे तेच होईल. ते होवो न हो, आपल्याला जे वाटतं की हे योग्य आहे, असंच व्हायला पाहिजे, हेच योग्य आहे, सेवेसाठी काय असत नाही किंवा घरासाठी काय असत नाही, हे योग्य आपल्याला वाटतं. पण जर आपली शक्तिशाली स्थिती असेल, योगयुक्त आपण राहू, बाबांविषयी प्रेम असेल, प्रेम आणि शक्ती दोन्ही जर एकत्र असेल, तर काहीही होऊ द्या, आपल्यामध्ये ड्राम्याला स्वीकारण्याची ताकद येऊन जाईल. आणि ड्राम्याला स्वीकारण्याची ताकद येणं म्हणजे मन स्थिर राहणं, मन बिल्कुल अचल अडोल रहना, आणि ती जिंकण्याची स्थिति. तो इस तरीके का विजय हमें यहाँ पर प्राप्त करना है. जैसा भी हो, जो भी हो ड्रामा में, उसे हमें स्वीकार करते आना चाहिए. आणि ते जर आपण स्वीकार केलं तर आपण ती जी परिस्थिती आलेली आहे किंवा कोणताही प्रॉब्लेम आलेला आहे त्याला आपण 1000 पट ताकदीने तोंड देऊ शकतो. जर स्वीकारलंच नाही आपण ड्राम्याला, तर मग त्याच्या संकल्पामध्येच आपली सगळी शक्ती व्यर्थ चालले जाईल कि ये ऐसा क्यों हुआ, ऐसा नहीं होना चाहिए था, ऐसा मेरे कितने खराब कर्म होंगे, मेरे पिछले जन्म में मैंने क्या क्या किया होगा, इस जन्म में मैंने क्या क्या किया आहे, कसं कर्मभोग माझ्या समोर आलेला आहे, हे विचार करायचा विषयच नाही. आता त्याची स्पष्टता आपल्याला आलेली आहे, कशामुळे काय होतं, आपल्या समोर ज्या ज्या परिस्थिती येते त्याच्या मागचे कारण आपल्याला सगळे माहिती आहे. पण त्याला आपण फुल स्टॉप लावायचं, झालं आहे ते आहे, आता मला याच्यातून बाहेर पडायचं. तो उसके लिए हमें ये जो शक्तिशाली बच्चे बाबा कह रहा है, वैसा शक्तिशाली बच्चा हमें बनना है. स्नेह उसका फाउंडेशन है, शक्ति उसके ऊपर की लेवल है. तो स्नेह और शक्ति दोनों को मिलाकर हमारा ये जीवन हमें अब आगे बढ़ाना है. दूसरी गोष्ट बाबा म्हणताय की हे जे मी तर सगळ्यांना सारखं देतोय,
कोणाला काही वेगळ्या प्रकारचं शिकवत नाहीये. जी मुरली आज आपण घेतोय तीच मुरली जगातल्या प्रत्येक सेंटरवरती चाललेली आहे. तीच मुरली आहे, तेच पॉइंट्स आहे. आणि बाबा येत होते मुरली चालवण्यासाठी परमधाम मधून, तर बाबांनी येऊन ती मुरली चालवली. ती सगळ्यांसाठी चालवलेली आहे, सरसकट सगळ्यांसाठी चालवलेली आहे. असं नाही की त्यांनी ब्रह्माबाबांना वेगळं बसवलं आणि त्यांना सांगितलं ते हे बाकीच्यांसाठी आहे, हे तू एवढं हे कर कारण तुला नंबर 1 बनायचंय, मला तुला नंबर 1चा बनवायचंय, म्हणून तुझ्यासाठी हे 2-4 पॉइंट वेगळे, तू हे कर, तू असा पुरुषार्थ कर म्हणजे तू पहिला येशील. असं तर काहीच नाहीये. कोणत्या दादींना 4 दादींना बाबांनी बसवलं वेगळं आणि त्यांना वेगळं ज्ञान दिलं, असा काही विषय नाहीये. फक्त बाबा कधी जर एखाद्या गोष्टीमध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मग बाबा संदेशी बहिणींना वरती पाठवायचे. ब्रह्माबाबा होते त्यावेळेला पण आणि त्यानंतर पण, दादींनी जेव्हा हातामध्ये घेतलं तेव्हा पण काही जे काही यज्ञामध्ये प्रॉब्लेम आले किंवा आज पण बाबांना विचारलं जातं की बाबा अशी अशी परिस्थिती काय करायचं. वरती जाऊन संदेशी बहीण बाबांना विचारून येते. ते हे कार्यासंदर्भात आहे, सेवेसंदर्भात बाबांना वेगळं विचारता येतं मुरलीच्या शिवाय, संदेशी बहीणच्या माध्यमातून. पण बाबांनी असं ज्ञानाचे पॉइंट कोणासाठी वेगळे नाही ठेवले, कोणाला एक्स्ट्रा ट्युशन नाही दिली, वेगळं काही कोणाला सांगितलं नाही. जे सांगितलं ते सगळ्यांसाठी सांगितलं. आणि जे आता समजा बाबा ग्रुपला पण उठवत होता, महाराष्ट्रवाले उठो, आंध्रावाले उठो, तर त्यांना जे सांगायचं ते फक्त त्यांना निमित्त बनवून, ते ज्ञान सगळ्यांसाठी असायचं. तो स्पेशल तो किसी के लिए नाही, फक्त आता कोणाला तरी निमित्त बनवून किंवा त्यांना उभं केलं म्हणजे त्यांना बरं वाटतं थोडंसं, आपल्याला बाबांनी बघितलं म्हणून. पण बाकी ज्ञान तर ज्ञानाचे पॉइंट्स जे काही समजावणं आहे ते बाबांचं ओपन आहे आणि सगळ्यांसाठी सेम आहे. तर बाबा म्हणताय कि रिजल्ट में फिर अंतर क्यों आ जाता है. पालना सेम है, पढ़ाई सेम है, पांडवों की भी पालना सेम है, शक्तियों की भी पालना सेम है, मातांना आणि भाई लोकांना काही वेगळ्या प्रकारची पालना नहीं है, सब के लिए सब कुछ सेम है. तो फिर रिजल्ट में अंतर क्यों. तो क्या अंतर हो जाता है. बाबा म्हणता है पढ़ाई और पालना को, वरदानों को धारण करना और कार्य में लगाना, इसमें अंतर हो जाता है. प्रॉब्लेम कुठे आहे. आपल्या धारण करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्या त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. देतो तो सगळ्यांसाठी, असं नाही की हे तर मला माहितच नाही झालं किंवा हे आम्हाला या ग्रुपला तर सांगितलंच नाही, त्या ग्रुपसाठी होतं, त्या ग्रुपला सांगितलं आणि ते बाहेर आलंच नाही बाबांनी काय सांगितलं त्या दिवशी. सगळ्या मुरल्या उपलब्ध आहे, टोटल मुरल्या आज तर सगळ्या उपलब्ध आहे. आज तर कुठूनही कोणतीही मुरली आपण काढू शकतो नेटवरून, कुठलीही मुरली बिलकुल उपलब्ध आहे. ऑडिओ उपलब्ध आहे, व्हिडिओ उपलब्ध आहे डायरेक्ट. असं आपण म्हणू शकत नाही की हे तर लपवलं गेलं आमच्याकडून, हे तर आम्हाला माहितच नाही त्या दिवशी बाबांनी काय सांगितलं. तो बाबा के देने में कुछ भी फर्क नहीं है, लेकिन अभी हमें उसको प्रैक्टिकल में लाना है और अच्छी रीति से धारण करना है. उसके लिए क्या चाहिए. स्नेह और शक्ति. बाबा से स्नेह बढ़ाना है और जितना हम योग युक्त रहेंगे उतना शक्ति आ जाएगी हमारे में इन ज्ञान रत्नों को धारण करने की और प्रैक्टिकल में लाने की. अजून एक प्रॉब्लम, कई बच्चे धारण भी कर लेते हैं लेकिन समय प्रमाण कार्य में लगाना नहीं आता है. बुद्धि तक बहुत भरपूर होंगे लेकिन कर्म में आने में फरक पड़ जाता है. कई बच्चे धारण भी कर लेते म्हणजे समजतं सगळं की बाबांनी काय सांगितलं, त्याच्या मागची भावना काय होती, त्याच्या मागचं रहस्य काय, त्याचे डिटेल्स काय बाबांनी जे सांगितलं त्याचं. बाबा म्हणते वो सब धारण कर लेते लेकिन जब समय आता है, परिस्थिती आती है, तब कार्य में लगाना नहीं आता. वेळेवर नाही. मग नंतर 5-10 मिनिटांनंतर आठवलं अरे आपण तर असं करायला पाहिजे होतं, बाबांनी तर असं सांगितलेलं होतं. तर वेळेवर तर आपण वापरलं नाही. तर किती आपल्याकडे पैसा आहे पण तो कपाटामध्ये पडलेला आहे किंवा आता प्रॉब्लेम कसा होऊन जातो. आता आजकाल कसे प्रॉब्लेम होत आहे, सगळं आता बँकेचे जे व्यवहार आहे ते सगळे नेटवर झालेले आहे. आणि ते जर नेट गेलं तर तुम्हाला पैसेच भेटणार नाही, तुमच्याकडे किती पडलेले असू द्या. कनेक्टिव्हिटीच नाहीये. तर किती आहे बँकेमध्ये, लाखो करोडो रुपये, पण नेट चालू नाहीये, तर मग तुम्हाला पैसेच भेटणार नाही कितीही असू द्या तुमच्याकडे. तर तसंच आपली कनेक्टिव्हिटी जर बाबांशी नाहीये, आपल्याकडे कितीही पडलेलं असेल, किती मध्ये असेल बुद्धीमध्ये, पण
आपण बुद्धी इकडे तिकडे भटकवतोय तर त्याचा आपल्याला फायदाच घेता येणार नाही, ते पडलेलं राहील तसंच. तो बाबा कह रहे कि बुद्धि में भरपूर है लेकिन उसे समय पर कार्य में लगाओ. अभी हमें सब बातें समझ में आने लगी है. सिर्फ जब परिस्थिति है, जैसी परिस्थिति है उस अनुसार हमें बाबा की बातों को यूज करना है और दिनचर्या में पक्का बनना है. जे अमृत वेलेपासून मुरली ऐकण्यापासून रात्रीपर्यंत जे दिनचर्या बाबांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये जितकं पक्का बनू आपण तितकं हे स्नेह आणि शक्तिशाली स्थिती आपली अजून तीव्र गतीने पुढे जाईल. ब्रह्मा बाप नंबर 1 क्यों बना? 2 कदम पहले सुना है ना. ब्रह्मा बाप नंबर 1 क्यों बना? 2 कदम मागच्या रविवारच्या मुरलीमध्ये बाबांनी सांगितले होते. आज्ञाकारी आणि सर्वंश त्यागी, हे 2 कदम, हे 2 पॉइंट बाबांच्या धारणा. आणि आज 2 कदम पुढचे बाबा सांगताय, फरमानबरदार और वफादार. तो तीसरा है सदा बाप, शिक्षक और सदगुरु के फरमानबरदार बने. हर फरमान को जी हाजिर किया. ब्रह्मा बाबांनी काय केलं? जे बाबांचं फरमान ते बस करायचं आहे. हो जाएगा, हुआ ही पड़ा है, मुझे सामने होके करना है बस. बाबाने कहा है मतलब हुआ ही पड़ा है, ही त्यांची भावना होती. आणि ते बिलकुल असं नाही म्हटलं की बाबा ये तो नहीं हो सकता, ऐसे कैसे होगा. कोणत्याच बाबतीत बाबांनी जे डायरेक्शन दिलं ब्रह्मा बाबांनी तसंच्या तसं स्वीकारलं. तो बाप का फरमान है सदा सर्व खजानों के वर्षे में संपन्न बनना और बनाना. तो प्रत्यक्ष देखा कि सर्व खजाने, ज्ञान, शक्तियां, गुण, श्रेष्ठ समय, श्रेष्ठ संकल्पों का खजाना पहले दिन से लेकर लास्ट दिन तक कार्य में लगाया. बाबांचं फरमान काय? मेन फरमान बाबांचा आदेश की सदा सर्व खजानों के वर्षे में संपन्न बनना और बनाना. तर मग ब्रह्मा बाबांचं जीवनामध्ये काय बघितलं की सर्व खजाने, ज्ञान, शक्तियां, गुण, श्रेष्ठ समय, श्रेष्ठ संकल्पों का खजाना पहले दिन से लेकर लास्ट दिन तक कार्य में लगाया. त्यांनी काहीही वेस्ट जाऊ नाही दिलं. ज्ञान, गुण, शक्ती सगळं कार्यामध्ये लावलं, म्हणजे स्वतःसाठी, विश्वसेवेसाठी पण आणि स्वतःला धारणामूर्त बनवण्यासाठी पण. तो लास्ट दिन भी समय, संकल्प बच्चों प्रति लगाया. लास्टच्या दिवशी 18 जानेवारी 1969 पण शरीरामध्ये तकलीफ असेल, त्रास होत असेल, पण शेवटच्या दिवशी सुद्धा आपली वेळ आणि संकल्प बच्चांसाठी, सेवा शेवटपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत त्यांनी ते सगळं वापरलं जे बाबांनी दिलेले ते सेवेसाठी. ज्ञान का खजाना, याद की शक्ति और सहनशीलता के गुण का स्वरूप, यह सब खजाने लास्ट समय तक शरीर को भी भूल सेवा में, प्रैक्टिकल में लगाकर दिखाया. तो इसको कहा जाता है फरमान बरदार नंबर 1 बच्चा. तर बाबा त्यांच्याकडे बोट दाखवून आपल्याला सांगताय की त्यांच्यासारखं बना. इसने जैसा किया ब्रह्मा ने वैसा तुम भी करो. अपना समय, श्वास, संकल्प, ज्ञान, गुण, शक्ति कुछ भी वेस्ट नहीं जाना चाहिए. खुद के कल्याण के लिए लगाओ, विश्व के कल्याण के लिए लगाओ. तो याद और सेवा में सदा बाप समान रहो. तो आदि से लेकर अंत घड़ी तक दोनों ही फरमान प्रैक्टिकल में देखा ना. स्नेह की निशानी है फॉलो करना. तो चेक करो आदि से अब तक सर्व खजानों को स्व के साथ साथ सेवा में लगाया है. तो बाबा म्हणतात आता तुमची चेकिंग करा. बाप का फरमान एक श्वास व संकल्प सेकंद व्यर्थ नहीं गवाना है. तो सारे दिन में ये फरमान प्रैक्टिकल में लाया व कभी लाया कभी नहीं लाया. तर बाबा म्हणतात चेक करा आणि आज चेक करू आपण की आपलं कसं व्यर्थ जातंय, कशामध्ये व्यर्थ जातंय. आणि जितकं आपण अटेन्शन ठेवू ते व्यर्थ जाऊ देणार नाही. व्यर्थ गोष्टी येतील पण आपल्याला जर अटेन्शन आहे की हे वेस्ट आहे, हे माझ्यासाठी बिलकुल कामाचं नाही, माझी चार्जिंग कमी करणार आहे, माझं जे काही मी सेकंदामध्ये भाग्य जमा करून घेऊ शकतो ते सेकंद मी व्यर्थ घालवतो. तर जेव्हा अटेन्शन राहील तेव्हा आपण व्यर्थ जाऊ देणार नाही. बिलकुल ज्या वेळेला जशी सेवा करायची, ज्या वेळेला जसं बाबांची आठवण करायची, ज्ञानाच्या पॉइंटचं चिंतन करायचंय त्या प्रकारे आपण करत राहू, वेस्ट नाही जाऊ देणार. तो चेक करो. बाबा कह रहे कि चेक करो कितना गंवाते हो. तो आज हम दिन भर में इस बात को चेक करेंगे कि व्यर्थ मध्ये किती जात आहे आपलं. तो बाप का फरमान एक श्वास व एक संकल्प सेकंद व्यर्थ नहीं गंवाना है. तो सारे दिन में ये फरमान प्रैक्टिकल में लाया या कभी नहीं लाया.
अगर कभी कभी फरमान बरदार बने और कभी नहीं बने तो किस लिस्ट में आएंगे? अगर बाप दादा फरमान बरदार की लिस्ट निकाले तो आप किस लिस्ट में होंगे? तर बाबा म्हणताय कभी फरमान बरदार और कभी नहीं. कधी चांगलं करताय आणि कधी वेस्ट घालवताय. तो बाबा म्हणताय कौन से लिस्ट में रखना पड़ेगा? फिर ना फरमान बरदार के लिस्ट में रखना पड़ेगा. अगर फरमान बरदार मतलब हर समय फरमान बरदार, कुछ भी वेस्ट नहीं जा रहा है, खुद के कल्याण के लिए और विश्व सेवा के लिए यूज कर रहे हैं, तर त्याला बाबा फरमान बरदारच्या लिस्ट मध्ये ठेवेल कि बाबा को अच्छी तरह से समझा है और बाबा को अच्छी तरह से फॉलो करते हैं, बाबा की श्रीमत पर चलते हैं. अपने को तो जानते हो ना, क्योंकि आप सभी सर्व खजानों के ट्रस्टी मालिक हो. बाबा म्हणताय मी तुम्हाला अधीन नाही ठेवलेलं, तुम्ही मालक आहे. तुम्हाला कसं वापरायचं मी सगळं तुम्हाला देतोय. तुम्हाला कसं वापरायचं ते तुम्ही ठरवायचं आणि म्हणून तुमचं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती वेस्ट घालवता आणि किती त्याचा चांगला उपयोग करून घेताय. तो एक संकल्प भी बिना बाप के फरमान के यूज नहीं कर सकते हो. बाबांच्या श्रीमतच्या विरुद्ध एक संकल्प सुद्धा आपल्या मनामध्ये नाही आला पाहिजे. कोणताही संकल्प येतोय तर त्याच्यामध्ये सेवा दिसली पाहिजे. आपल्याला काहीतरी आपलं भलं पाहिजे झालं पाहिजे, नाही तर दुसऱ्याचं झालं पाहिजे, संपूर्ण विश्वाचं भलं झालं पाहिजे. तो या सोचते हो कि हम बालक सो मालिक है, इसलिए व्यर्थ गवाएं या क्या भी करे, इसमें बाप का क्या जाता है. बाबा म्हणताय असं तर नाही विचार करत ना. खूप मोठा टोमना मारलाय बाबांनी. बाबा म्हणताय ऐसे तो नहीं समझते हो ना कि हम तो बालक सो मालिक है, हम तो बच्चे हैं बाबा के और हम मालिक ही है, मग काही केलं तर काय बिघडतं तरी. बाबा म्हणताय इस तरीके से तो नहीं सोचते हो कभी कभी. बाप ने दे दिया, अभी हिसाब क्यों लेते हैं. बाबा म्हणताय कुछ बच्चे नटखट बच्चे, अभी हमारा हो गया ना, हम कुछ भी करेंगे, हमको दे दिया, आता कशाला हिशोब विचारताय आम्हाला. तो ऐसे नहीं. आप रोज बाप के आगे कहते हो कि सब तेरा है, मेरा नहीं है. कहते हो ना, सब तेरा है मेरा नहीं है. तो कहते हो ना. बाबा म्हणता ऐसे तो कहते हो मन से, दिल से कि टाइम पर मेरा और टाइम पर तेरा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये त्यावेळेला, बस बाबाचंच आहे सगळं काही आणि त्याच्यामध्ये काही आलं, नुकसान व्हायची वेळ आली किंवा काही झालं तर नाही माझं नुकसान होत आहे असं. तो बाबा म्हणता ऐसे नाही, टाइम पर मेरा और टाइम पर तेरा. वेळ बघून नाही, आपलं सगळं काही बाबांचं आहे. क्योंकि बाबा कहता है कि मैं गरीब निवास हूं, अभी गरीब बन जाओ, मेरा कुछ भी नहीं है. ऐसा जो बच्चे समझेंगे उन्हें मैं शहजादा बनाऊंगा नई दुनिया में. और जो समझेंगे कि मेरा है तो बाबा म्हणता है तुमको मुबारक, यहां के रहने दो, यहां के मालिक बन जाओ. फिर तो जब हमारा मतलब हो तो मेरा और वैसे तेरा, ऐसी चतुराई तो नहीं करते हो. ब्रह्मा बाप को देखा, अपना आराम का समय भी विचार सागर मंथन कर बच्चों के प्रति लगाया. रात्रि में भी जाग कर बच्चों को योग की शक्ति देते रहे. ये चरित्र तो सुने हैं ना, ब्रह्मा की कहानी सुनी है ना. फॉलो फादर किया कि सिर्फ सुन लिया. सुनना अर्थात करना. यहां पर सुनना अर्थात करना. भक्ति मार्ग में सुनना अर्थात बस आनंद लेना, एक कान से सुनना, दूसरे कान से छोड़ देना. यहाँ का सुनना क्या है? बाबा म्हणता है सुनना अर्थात करना. यहाँ जो भी हम सुनते हैं हमें वैसा करना है. ब्रह्मा बाबा की कहानी सुनी, हमें उनकी आरती नहीं करनी है, पूजा नहीं करनी उनकी बैठकर. क्यों? हाँ वो बहुत अच्छे थे, पूजा आरती त्यांच्या नावाचा उपवास ते नहीं करायचं आपल्याला. बाबा कह रहे कि सुना, उनके बारे में सुना, उन्होंने क्या किया, तो उनके जैसा बन जाओ. वो मेरा नंबर 1 बच्चा है, आदर्श विद्यार्थी है, त्याच्यासारखं तुम्ही पण करा. तीसरा कदम, सदा जी हाजिर, सदा हजूर हाजिर और नाजिर. तो फरमान बरदार म्हणजे सदा जी हाजिर. बाबा ने जो कहा उसको यस. कभी ब्रह्मा बाप से शिव बाप अलग नहीं हुए, हाजिर नाजिर रहे ना. बच्चे ने कहा बाबा और बाप ने कहा मीठे बच्चे. इतकं त्यांचं कनेक्शन मजबूत होतं ब्रह्मा बाबांचं आणि शिव बाबांचं. इतकं, कारण तो फरमान बरदार बच्चा, जो बाबा ने कहा वो करता था. तो बाबा भी उसका सुनते थे. फिर बच्चे ने बुलाया और बाबा हाजिर, 1 सेकंड के अंदर.
तो मन की स्थिति में सदा हाजिर और नाजिर अनुभव किया, सेवा में सदा जी हाजिर किया, चाहे रात हो चाहे दिन हो, सेवा का डायरेक्शन मिला और प्रैक्टिकल किया, और कर्म में सदा हाँ जी किया। हाँ जी का पाठ पढ़ाया ना उसने, हाँ जी करके बाबा म्हणता है तुमको भी ये हाँ जी का पाठ पढ़ाया है। तो जब भी सेवा है, जो भी सेवा है, जो भी करना जरूरी है वो सेवा हमें करनी। आणि सेवा म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे, मनसा वाचा कर्मणा, तन मन धन समय श्वास संकल्पच्या द्वारे। आता समजा आपण रात्री आपल्याला कुठून तरी भांडणाचा आवाज येतो, आपण घरामध्ये आपल्याला माहिती तिथं गेलं तर आपण भांडण नाही सोडवू शकणार, काहीतरी गडबड होऊन जाईल, शब्दाने शब्द वाढेल, तर त्यावेळेला आपण तिथं न जाता आपण बाबांच्या आठवणीमध्ये बसून तिथं शांती तर देऊ शकतो, सकाश तर देऊ शकतो, त्यांना किरण तर देऊ शकतो शक्तीची, ते तर करू शकतो आपण। तो कहीं पर भी जब भी हमें लगे कि ये सेवा है मेरी, अब ये मैं सबकी माता हूं, मुझे सब आत्माओं की पालना करनी है, सब मेरे बाबा के बच्चे हैं, तर आपल्यामध्ये ती जर भावना येऊन जाईल तर ऑटोमॅटिक आपल्याला सेवा दिसेल आणि सेवा आपण करू। तो हाँ जी का पाठ पढ़ाया ना, तो आप क्या फॉलो करते हो? कभी हाँ जी कभी ना जी तो नहीं करते, तो प्यार का सबूत दिखाओ। बाबा म्हणता है प्यार है मेरे से, ब्रह्मा से प्यार है, तो सबूत भी दिखाओ, मैं जो कहता हूं वैसा करके दिखाओ। ऐसे नहीं सोचो कि जितना बाबा से मेरा प्यार है उतना और किसका नहीं। मेरे दिल में देख लो, क्या दिखाओ क्या सुनाओ, नुसतं बाबा म्हणताय त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, बोलाचीच कढीन बोलाचाच भात, कि क्या कि काय सांगू मी, मेरे दिल में देख लो, क्या दिखाओ क्या बताओ, मेरा बाबा से कितना प्यार है, किती प्रेम करतो मी बाबावरती, काय सांगून काय बोलू। तो बच्चे ऐसे गीत गाते हैं, लेकिन सबूत दिखाओ। बाबा म्हणताय नुसतं बोलायचं नाही, प्रूफ दाखवा तुम्ही। सबूत है फॉलो फादर, प्रूफ काय, जो ब्रह्मा ने किया वैसा मुझे करना है, जो बाबा ने कहा वो मुझे करना है। तो चेक करो, स्थिति में, सेवा में, कर्म अर्थात संबंध, संपर्क में, संबंध और संपर्क में आना ही कर्म है, तीनों में सदा फॉलो फादर है। हर फरमान सिर्फ बुद्धि तक रहता है या कर्म में भी आता है। रिजल्ट में देखा जाता है कि अगर बुद्धि और वाणी में 100 बातें रहती है तो कर्म में 50 है। तो उनको फॉलो फादर कहे तर बुद्धी आणि वाणी याच्यामध्ये जे आहे तेच आपल्या कर्मामध्ये असलं पाहिजे। असं नाही की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहे आपल्या बोलण्यामध्ये पण आणि बुद्धीमध्ये, पण प्रत्यक्षात ते दिसत नाहीये। तो बाबा म्हणता है वो रिजल्ट तो 50% हो गई, कर्मों में अगर 50 आती है, बुद्धि में 100 है, तो 50% रिजल्ट हो गई। बाबांना असं वाटतं की बच्चांनी 100% रिजल्ट द्यावी, 100% पास होऊन दाखवावं। तो अधूरी रिजल्ट वालों को फॉलो फादर की लिस्ट में रखिए। आप क्या समझते हैं, वे फरमान बरदार है कि आप आधे में राजी है, थोड़ा थोड़ा अंतर पसंद है। बाबा म्हणते हे हा जो फरक आहे तो आता तुम्हाला पसंद नसला पाहिजे। जे बुद्धीमध्ये तुम्ही घेताय, चांगल्या गोष्टी घेताय, बाबा चांगले शिकवतोय, बोलताय पण चांगलं तुम्ही, पण प्रत्यक्षात पण तसं कृती दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये फरक नको। समय की सूचना बाप तो दे ही रहे, लेकिन प्रकृति भी दे रही है। समय की सूचना बाप तो दे ही रहे हैं की हा आता अंतिम समय आलेला आहे, आणि हे निसर्गाचे 5 तत्व पण दाखवत आहे की हा आता आम्हाला हे महापरिवर्तन घडवून आणायचंय, आणि त्यामुळे सगळं हलचलमध्ये निसर्ग 5 तत्व संपूर्ण रीतीने हलचलमध्ये त्यांचं संतुलन ढासळलेलं आहे, आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही। तो इसलिए वो भी सूचना दे रहे कि अभी अंतिम समय आ गया है। प्रकृति भी चैलेंज कर रही है, तो समय के प्रमाण आप लोग औरों को भी सूचना देते रहते हो, आणि म्हणून हे सगळं बघून बाबा म्हणतात तुम्ही दुसऱ्यांना पण सूचना देतात। भाषणों में सबको कहते हो कि समय आ गया है, समय आ गया है, तो अपने को भी कहते हो या सिर्फ दूसरों को कहते हो? तो बाबा म्हणताय यहाँ खूप जोर देऊन म्हणता तुम्ही, हाँ जवळ आलेलं आहे, आणि दिसत नाही का तुम्हाला एवढं किती, पर तो वो अपने आप को भी समझाने की बात है। समय आ गया है तो मुझे क्या करना है, फिर समय तो आ गया है, हम लोगों को तो सावधान कर रहे हैं, लेकिन मुझे क्या करना है? समय आ गया है तो मुझे समय से पहले तैयार हो जाना है। जो महाविनाश का महाभयानक समय होगा तब मेरा कुछ भी पुरुषार्थ नहीं होने वाला है। अगर होगी मेरे द्वारा तो सेवा होगी जो स्थिती मैंने बनाई है, बस। पुरुषार्थ अजून काही तिथं मार्जिन नाही राहणार की आपण अजून काही करू, अजून जास्त योग लावू, ते नाही होणार। बाबांनी तर सांगितलेले, तुम्ही त्यावेळेला तुम्हाला तुमची स्थिती खूप चांगली असेल, तुम्हाला लोक झोपू सुद्धा देणार नाही,
तुम्हाला त्यांना सकाश द्यावी लागेल, खूप परेशान झालेले आत्मे येतील. तो इसलिए उस समय के लिए हमें पुरुषार्थ को बाकी नहीं रखना है. समय आ गया है, समय से पहले हमें तैयार हो जाना है. तो दूसरों को कहना तो सहज होता है ना, तो स्वयं भी ये चॅलेंज स्मृती में लाओ. तो स्वतःला पण बाबा म्हणता हे चॅलेंज द्या की समय से पहले मुझे तैयार होना है. समय के प्रमाण अपने पुरुषार्थ की गति क्या है. समय तो आ गया है, लेकिन पुरुषार्थ की गति भी उतनी स्पीड वाली होनी चाहिए, तो हम मंजिल तक पहुंचेंगे. बाप दादा एक बात पर अंदर ही अंदर मुस्कुराते रहते हैं. किस बात पर मुस्कुराते हैं जानते हो? बऱ्याच गोष्टींचं बाबांना हसू येतं बच्चांचं. बाबा तर टीव्ही बघतच असतो आपली. तो जानते हो, एक तरफ मेजॉरिटी बच्चे कभी कभी एक सेकंड में सोचते हैं कि समय प्रमाण पुरुषार्थ में तीव्रता होनी चाहिए, और दूसरे तरफ जब माया अपना प्रभाव डाल देती है तो दूसरे सेकंड ये सोचते हैं कि यह तो सब चलता ही है, ये तो महारथियों से भी परंपरा चला आता है. तो बाबा म्हणते क्या सोचते हैं बच्चे? बहुत सोचते हैं. हाँ, आपल्याला एकदम पुरुषार्थ वाढवायला पाहिजे आता, एकदम जैसे 20 नाखूनों का जोर लगा के हमें पुरुषार्थ करना है. खूप एकदम जोश मध्ये येऊन जातात, और फिर माया वार करती, थोडासा काहीतरी गडबड होऊन जाते, तर मग काय म्हणतात, ये तो सब चलता है. महारथी पण अजून कुठे परफेक्ट झालेले, ते कुठे संपूर्ण झाले. ही तर परंपरा आहे आपली, संगम युगातली परंपरा है कि महारथी भी ढीले ढाले रहते हैं. महारथी बाबा कहता है, फिर बाबा उनको भी कहता है कि ये महारथी नहीं है जब थोड़ी गड़बड़ कर लेते हैं. तो फिर ये तो वो बहाना बना देते हैं बच्चे, हाँ ये तो चलता ही रहता है. तो हे बाबांना चांगलं नाही वाटत. तो बाप दादा क्या करेंगे? गुस्सा तो नहीं करेंगे ना, मुस्कुराएंगे. बाबा गुस्सा तो करता ही नहीं है कभी, कधीच राग आलेला नाही. कोणत्याच कल्पामध्ये कोणत्याच सेकंदाला बाबांना राग आलेला नहीं है. तो गुस्सा तो करता ही नहीं है, उसको पता ही नहीं गुस्सा कैसे किया जाता है. तो गुस्सा तो नहीं करता है, लेकिन हंसता है हमारे ऊपर. कोणाकोणाला आपण हसलो तर असं वाटतं की ये मजा ले रहा है हमारी. तो उस तरीके से बाबा कह रहे हैं मैं हंसूंगा सिर्फ, गुस्सा तो नहीं कर सकता, करता नहीं हूं. तर आपल्यावरती बाबांनी अशा प्रकारे नाही हसलं पाहिजे, आपला पुरुषार्थ आपली स्थिती बघून. और इसका विशेष कारण है कि समय प्रति समय पुरुषार्थ को बहुत सहज कर दिया है, इजी कर लिया है. स्वभाव को इजी नहीं करते, स्वभाव में टाइट होते हैं और पुरुषार्थ में इजी हो जाते हैं. तो ये तो चलता ही है, करून घेऊ, होऊन जाईल, ढिल्लेपणा. पुरुषार्थ को इजी कर दिया. काय म्हणतो बाबा? सहज राजयोग है हमारा. तो सहज को और सहज कर लिया है. क्या होऊन जाईल ना, करून घेऊ, इतकं कुठं लगे, अपन काय हठयोगी थोड़ी से. इस तरीके से बाबा की बातों को ही उल्टा पुल्टा करके अपने फायदे का उठा लेते हैं उसमें से. तो बाबा म्हणता है स्वभाव में टाइट होते, स्वभाव में हमें सहज हो जाना है, लेकिन पुरुषार्थ में टाइट रहना है. जे बाबांनी सांगितलं ते मला करायचंच आहे, ऑप्शनच नाहीये त्याला. फिर सोचते हैं सहज योग है ना, लेकिन जीवन में पुरुषार्थ में इजी रहना, इसको सहज योग नहीं कहा जाता, क्योंकि इजी रहने से शक्तियां मर्ज हो जाती है, इमर्ज नहीं होती. ये भगवान के महावाक्य है. काय होतं? बाबा म्हणता है सहज करके फिर शक्तियां कैसे जागृत होंगी तुम्हारी. अगर हमें अटेंशन है कि मुझे ये करना ही है, तो हमारे अंदर जो सोई पड़ी शक्ती है वो सब जागी हो जाती है. ते सगळे सहयोग द्यायला बसलेले आपल्याला. पण जेव्हा आपण नाही, होऊन जाईल, करून घेऊ, या स्थितीमध्ये कशाला शक्ती जागृत होईल. तो शक्तियां ऐसे समय पर मर्ज ही रहती है, आणि आपल्याला शक्तींना जागृत करून सर्व शक्तींनी संपन्न बनून मग परमधाम मध्ये जायचं. तो इसलिए पुरुषार्थ के समय पर एकतर संकट येतं त्यावेळेला आपल्या शक्ती जागृत होतात, पण आपण शक्तींना जागृत करण्यासाठी संकटाची वाट कशाला बघायची. शक्तियों को जागृत करने का ये एक सुंदर तरीका बाबा आज बता रहे हैं कि पुरुषार्थ में टाइट बन जाओ. बिल्कुल करायचे म्हणजे करायचे, बाबांनी सांगितलेले ते करायचे म्हणजे करायचे. तो हमारी सारी अंदर की शक्तियां जागृत हो जाएंगी. देखो, आदि सेवा के समय में साधन नहीं थे, लेकिन साधना कितनी श्रेष्ठ रही. जिस आदि की साधना ने ये सारी वृद्धि की है, तो साधना के बीज को विस्तार में छिपा नहीं दो. जब विस्तार होता है तो बीज छिप जाता है. तो साधना है बीज, साधन है विस्तार. तो साधना का बीज छिपने नहीं दो, अभी फिर से बीज को प्रत्यक्ष करो. तो बाबा म्हणतात साधना बंद नाही झाली पाहिजे. या ज्या पहिल्या आत्म्यांनी साधना केलेली आहे
जितका त्याग केलेला आहे, जितकी तपस्या केलेली, त्याचं फळ म्हणून आपल्याला सगळं रेडीमेड मिळतंय आज. काहीच त्रास नाही. त्यांनी जो त्रास सहन केलेला आपण कल्पना नाही करू शकत. जे बाबांनी दादींनी जो त्रास सहन केलेला आहे, जे वरिष्ठ भाईंनी त्रास सहन केलेला आहे, वरिष्ठ दीदींनी दादींनी त्रास सहन केलेला आहे, आपल्याला काहीच नाही. सगळं आरामशीर मिळतंय आणि सगळं इतकं सारं मंथन केलेलं मटेरियल मिळतंय आपल्याला. सगळं रेडी आहे. पुरुषार्थ सहज झालेला आहे, आरामाचे साधनं झालेले, सगळं काही आहे. आणि यांनी खूप सहन केलेलं आहे. तो बाबा म्हणताय उस साधना के कारण साधन मिले है, तो साधनों में साधना को भूल नहीं जाना. योग तपस्या ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. बाबा की याद में रहना, निरंतर ज्ञान का चिंतन करना, मंथन करना, मुरली को महत्व देना, ये सब हमारे लिए बहुत जरूरी है. तेव्हा आता म्हणजे 2010ला माझा जेव्हा कोर्स झाला तेव्हा सुद्धा घरी मुरल्या देणं अवघड होतं. घरी मुरली सुद्धा देत नव्हते, तिथल्या तिथं वाचायची फक्त. आणि आज टीव्ही वरती आहे, सगळे मोबाईल वरती सगळं, आणि कोणतीही मुरली आपण काढू शकतो. तो इतना ये साधनों की वजह से सहज कर दिया है बाबा ने. और बाबा ने कहा था कि अंत समय में ये सभी साधन तुम्हारे काम में आएंगे. पण ते एवढं सगळं तेव्हा मुरली भेटत नव्हती तर साधना जास्त होती. तेव्हा उपलब्ध नव्हतं सगळं काही, पण योग तपस्या भरपूर होती. पण आता सगळं मिळतंय तो हो जाएगा, कर लेंगे, आणि असंच ऐकायचं, असंच सोडून द्यायचं. तो ये सब बातें हो रही है. इसलिए बाबा कह रहे अभी बीज को फिर से प्रत्यक्ष करो. फिर से हमें साधना में जाना है. साधना की स्थिती, साधन आहे मालक बनून वापरायचं आहे. आपल्याकडे उपलब्ध आहे सगळं, पण मालक बनून, त्याच्या अधीन होऊन नाही. कारण शेवटी कुठलंच साधन काम करणार नाहीये. बाबांनी हे सांगितलेलं आहे. आता जिथं 8 दिवस वादळाची स्थिती होती, 8 दिवस लाईट नाही, इंटरनेट नाही, सगळं बंद होतं. काय केलं असेल मग त्यांनी? तो अगर जिसकी स्थिति अच्छी है वो कनेक्शन में रहा होगा बाबा के, नहीं तो टूट गया कनेक्शन. तो शेवटी ते सगळी स्थिती खूप भयानक होणार आहे. त्यावेळेला आपला जो अभ्यास आहे, आपली जी साधना आहे तीच कामात येणार आहे. साधना काहीच काम करणार नाही. आहेत तोपर्यंत वापरून घ्यायचंय, पण त्याचा गुलाम बनून नाही, मालक बनून त्यांना वापरायचंय. वर्तमान समय के प्रमाण अभी अपनी सेवा व सेवा स्थानों की दिनचर्या बेहद के वैराग्य वृत्ति की बनाओ. आपली जी दिनचर्या आहे आणि आपल्या स्थानाची दिनचर्या, त्याला बेहदच्या वैराग्य वृत्तीचं आपल्याला बनवायचंय. आता इथं समजा अमृतवेलात होते, क्लास पण होतो, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नुमा शामच्या वेळेला बाबांच्या कमऱ्यामध्ये येऊन बसायचं. बाबा म्हणतात सेवा स्थान को भी तुम्हें वैराग्य का स्थान बनाना है. म्हणजे कोणीही तिथं येईल तर त्यांना शांती भेटली पाहिजे. ज्यांना शक्य आहे 7:30 ते 7:30च्या दरम्यान 10 मिनिट वेळ येते, 10 मिनिट येऊन बाबांच्या कमऱ्यामध्ये बसून योग करायचा, अर्धा तास 1 तास. क्योंकि ये सेवा स्थान भी अनेक आत्माओं को कल्याण के निमित्त बनने वाले हैं. तिथले व्हायब्रेशन जितके चांगले असतील आणि सगळ्यांचे व्हायब्रेशन जर असतील, मजबूत व्हायब्रेशन तिथं तयार होईल आणि कोणी येईल 5 मिनिटात शांती घेऊन जाईल. तो इसलिए बाबा कह रहे कि सेवा स्थानों की दिनचर्या भी बेहद के वैराग्य वृत्ति की बनाओ. दिनचर्या जशी सेंटरवरती मधुबन मध्ये असते तशी दिनचर्या आपल्याला इथं पण बनवायला पाहिजे. आपण अभी आराम की दिनचर्या मिक्स हो गई है. ये अलबेलेपन शरीर की छोटी छोटी बीमारियों के भी बहाने बनाता है. पहले भी तो बीमारी होती थी ना, योग करायसाठी, मुरलीसाठी कसे बहाने मिळतात. बाबा म्हणतात पहिले पण बीमाऱ्या होता, पण बच्चे बहाने देत नव्हते. जो टाइम है उस समय पर सब कुछ करते थे जो बाबा ने दिनचर्या बताई है. तो पहले भी तो बीमारी होती थी ना, लेकिन सेवा का उमंग बीमारी को मर्ज कर देता है. सेवा का उमंग बीमारी को मर्ज कर दे. सेवा है, सेवा का उत्साह है, सेवा करनी ये बुद्धि में है, तो बीमारी दबून जाती. जब कोई आपके दिल पसंद सेवा होती है तो बीमारी याद आती है ना, बच्चांचे नखरे बाबा बघतो. तर त्या हिशोबाने बाबा म्हणताय की जब कोई आपके दिल पसंद सेवा होती है तो बीमारी याद आती है. आवडती सेवा जी, मग त्यावेळेला बीमारी नाही आठवत, मग काही होत नाही शरीराला. अगर आपको इंचार्ज बहन कहे नहीं आपकी तबीयत ठीक नहीं है, दूसरे को करने दो, तो करने देंगे. उस समय बुखार या सिरदर्द कहाँ चला जाता है. जेव्हा आपल्याला ती जी सेवा आवडतीये ती दुसऱ्याला जाते, असं वाटतं की मी करू शकते, मला करायची, तर त्यावेळेला मग ताप नाही येणार, डोकं नाही दुखणार, काहीच होणार नाही. तर हे सगळ्यामध्ये म्हणजे सेंटरवरचाच विषय नाहीये, सगळीकडचा विषय. ये बहानेबाजीला आपल्याला बंद करायचं, त्या हिशोबाने बाबा सांगतोय. और जब सेवा कोई पसंद नहीं होगी तो क्या होगा. जी सेवा पसंद नहीं, इंटरेस्ट नहीं येते किंवा जड जाणार आहे, तो फिर क्या करेंगे. सिर दर्द भी आ जाएगा तो पेट दर्द भी आ जाएगा. मग डोकं दुखायला लागेल, पोट दुखायला लागेल,
आणि त्याचं बाबा काय म्हणताय, सुना है ना कि अगर बहानेबाजी में बुखार कहेंगी तो टीचर कहेगी थर्मामीटर लगाओ, ते तर चेक करता येईल. बहाना करायचं तर बहाना पण कसा, युक्तीने करतात. ताप आलेला आहे म्हटल्यावर तर चेक होऊन जाईल ना ताप, हात लावला तरी कळेल किंवा थर्मामीटर लावलं तरी कळेल. तर मग काय बहाना करतात. लेकिन पेट दर्द और सिर दर्द का थर्मामीटर तो है ही नहीं, दुखते तो दुखते है, तो मूड ठीक नहीं होगा और कहेंगे कि पेट दर्द है, मूड चांगला नहीं है, सेवा करायची नाही आणि मग डोकं दुखतंय, पोट दुखतंय. तो ये अलबेलेपन के बहाने हैं. बेहद की वैराग्य वृत्ती मर्ज हो गई है और बहानेबाजी इमर्ज हो गई. तो बाबा म्हणता हे कशामध्येच आपल्याला हा अलबेलापन ठेवायचा नाही. कोणती सेवा आहे, आपण सदा उपस्थित, बहाने बिलकुल नाही. आपल्याला खूप जरुरी काम वाटतं त्यावेळेला कसं काहीच दुखत नाही आपलं, तर तसं हे आता विश्वाची सेवा करणं, स्वतःची सेवा करणं हे सगळ्यात जरुरी काम आहे आपल्यासाठी. आणि ते थोडे वर्ष, 1-2 वर्ष करायचं आपल्याला, 1-2-3 जे काही आहे, पण थोडा कमी समय राहिलेला आहे. आणि त्यावेळेला जर आपण ही जरुरी सेवा समजून करू, 5000 वर्षाचं सुंदर भाग्य बनणार आहे. साधी गोष्ट नाहीये. तो फरमान बरदार का कदम प्रैक्टिकल में लाना है. चौथा कदम है वफादार. कभी भी मन से, बुद्धि से, संकल्प से बाप के बेवफा नहीं बनना. वफादार का अर्थ ही है सदा एक बाप दूसरा न कोई. संकल्प में भी देह के संबंध, देह के पदार्थ व देहधारी व्यक्ति आकर्षित नहीं करे. बेवफा नहीं बनना है, वफादार बनना है. अगर कोई भी व्यक्ति में बुद्धि जाती है उसी समय बाबा याद आ जाना चाहिए. किसी में बुद्धि जाती है उसको आत्मा देखना है. और कोई भी चीज हमें आकर्षित नहीं कर सके, कोई चीज है हमें उसे मालिक बनकर यूज करना है. तो हे आहे बेवफा न बनना, वफादार बनना. बाबा का वफादार एक बाबा, दूसरा न कोई. दूसरा कोई है, दूसरी कई बुद्धि है वस्तुओं में, व्यक्तियों में, चीजों में, तो हम कैसे हो जाएंगे खंडित मूर्ति. और बाबा हमें अखंड बनाना चाहता है, खंडित मूर्ति नहीं. हमें एक बाबा के साथ सभी संबंध जोड़ने हैं और फरिश्ता स्थिति को प्राप्त कर लेना है. तो जितना साक्षी दृष्टा स्थिति में रहेंगे, जितना बाबा के साथ प्यार रहेगा, जितना शक्तिशाली स्थिति रहेगी, तो हम बहुत सुंदर चैतन्य मूर्ति बन जाएंगे. अच्छा, चारों ओर के स्नेह का सबूत देने वाले, हर फरमान को संकल्प, बोल और कर्म में लाने वाले, सदा स्वयं को बाप समान, सिंपल और सैंपल बनाने वाले, ब्रह्मा बाप के हर कदम पर कदम रखने वाले, ऐसे शक्तिशाली बाप समान बनने के दृढ़ संकल्पधारी सर्व बच्चों को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया.